आपला सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट पार्ट 1 कंप्लीट झालाय. आता आपल्याला शिकायचं आहे सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट पार्ट 2. आता हा सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट पार्ट 2 काय आहे, त्यासाठी आपण काय करू, सेंटेन्स बघू. चलो, आता हे जे सेंटेन्स येतं, या सेंटेन्सच्या आपल्याला सब्जेक्ट बघायचा आहे. आता परत सवाल की सब्जेक्ट म्हणजे नेमकं काय आहे, तर आपल्याला माहिती आहे सेंटेन्सच्या सुरुवातीला जो असतो त्याला आपण काय बोलतो रे, सब्जेक्ट बोलतो, राईट. मग इथं मला काय दिसतोय, इज दिसतोय. इथं मला काय दिसतोय, नायदर दिसतोय, राईट. त्यानंतर इथं काय दिसतोय, मला नायदरच दिसतोय. ह्याच्या पुढं इथं मला काय दिसतोय, एव्हरी दिसतोय, ओके. त्यानंतर इथं मला काय दिसतोय, वन ऑफ दिसतोय, म्हणजेच वन दिसतोय. इथं पण काय दिसतोय, मला वन दिसतोय. इथं मला परत इच दिसलाय. इथं काय दिसतोय, नायदर दिसतोय. इथं काय दिसतोय, आयदर, ठीक. इथं इच, इथं काय दिसतंय, टू दिसतोय. इथं काय इच आणि इथं काय एव्हरी दिसतोय. त्यानंतर अगेन इथं मला काय दिसणार आहे, एव्हरी दिसणार आहे, ठीक आहे. आता 14व्या नंबरच्या सेंटेन्स मध्ये कोणीतरी लपलेलं आहे, पण ते आपण पुढे बघणार आता. मग मला कोण कोण दिसलंय त्यांना मी काय करतो, इथं लिहून घेतो, ठीक आहे. चलो, कुठे, ओके. इथं कोण दिसतंय, कोणत्या कप्प्यामध्ये, सब्जेक्टच्या कप्प्यामध्ये, सब्जेक्ट्स. त्यामध्ये मला कोण दिसलाय, इच दिसला. त्यानंतर कोण दिसलाय, एव्हरी दिसला, डन. त्यानंतर आणखीन कोण दिसलं मला, इथं इच ऑफ दिसला. त्यानंतर कोण दिसला मला, तर आयदर ऑफ दिसला, आयदर ऑफ. त्यानंतर मला कोण दिसला, नायदर ऑफ दिसला. त्यानंतर मला कोण दिसलाय, वन ऑफ. एवढे 6 जण दिसलेले आहेत मला. कुणाच्या कप्प्यामध्ये, सब्जेक्टच्या कप्प्यामध्ये. आणि ह्याच्यावरती आपला सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट पार्ट 2 डिपेंड आहे. आता आपण काय करू, त्याची कन्सेप्ट बघू. आता इथं बघा, इच आणि एव्हरी, ह्याचं मिनिंग काय आहे, इच ह्याचं काय मिनिंग आहे, प्रत्येक. मराठीमधून इथं लिहिलंय मी, प्रत्येक. आता काय, आता मी जर का म्हणलं, इच सिटीजन हॅज ए राईट टू वोट, मग याचा अर्थ काय, इच सिटीजन ऑफ इंडिया हॅज ए राईट टू वोट, म्हणजे भारतातल्या प्रत्येक नागरिकाला वोट करण्याचा अधिकार आहे. म्हणजे जे 18+ आहेत त्या सर्वांना काय अधिकार आहे, म्हणजे प्रत्येकाला आहे का नाही. मग ज्या वेळेस इचचा मिनिंग घेतो की नाही, त्याचा अर्थ काय, प्रत्येक. काय, प्रत्येक म्हणजे काय, हर एक जण. आता आपल्याला क्वेश्चन पेपरवरती दिलेलं असतं, इच क्वेश्चन इज कंपल्सरी, म्हणजे तुम्हाला जे काही 100-50 प्रश्न असतील ते कसे येतं, कंपल्सरी येतं, ठीक आहे. आता आपण जर का दुकानात काही घ्यायला गेलो आणि तिथं जर का विचारलं, समजा काही मार्बल आणायला गेलो गोट्या, आणि आपण जर विचारलं तर त्यांनी सांगितलं, एक इच मार्बल इज फॉर 5 रुपीज, म्हणजे प्रत्येक गोटी ती किती रुपयाला आहे, 5 रुपयाला आहे, डन. मग इचचा मिनिंग काय आहे, 5 रुपये, म्हणजे 5 रुपये म्हणजे नाही, 5 रुपये नाही, तर इचचा मिनिंग काय आहे, तर प्रत्येक, ठीक आहे. आता पुढे एव्हरी जो आहे ना, एव्हरी, या एव्हरीचं मिनिंग पण सेम टू सेम आहे. एक सेंटेन्स आहे की एव्हरी मॅन अँड वुमन वॉज ड्रोन, असं आहे. मग याचा अर्थ काय आहे की प्रत्येक माणूस आणि प्रत्येक स्त्री ही काय झाली, पाण्यामध्ये बुडलेली. इथं जर का म्हणलं की एव्हरी सिटीजन हॅज ए राईट टू वोट, म्हणजे एव्हरी म्हणजे प्रत्येकालाच आहे, राईट. त्यानंतर एव्हरी सिटीजन हॅज ए राईट टू इन्फॉर्मेशन, RTIचा पण अधिकार आहे, ठीक आहे. मग इथं एव्हरी जो आहे ना आपला, एव्हरीचं मिनिंग पण काय आहे, प्रत्येक, ठीक आहे. तर आता हा इच, हा प्रत्येक म्हणजे काय, एक व्यक्ती असा मिनिंग आहे. आता मी जर का म्हणलं की इच स्टुडंट कम्स हिअर, तर याचा अर्थ काय, प्रत्येकाने उठून काय करायचंय, माझ्याकडे यायचं. इच स्टुडंट कम्स हिअर म्हणल्यानंतर प्रत्येकाला, कळालं. आणि समजा एखादं आपण मी जर का म्हणलं की इच वन शुड गेट अ प्राइज, म्हणजे प्रत्येक जणाला प्राइज मिळणार आहे. आणि त्यामुळं इच ह्याचा मिनिंग काय, एकच व्यक्ती किंवा वस्तू. आता इथं आपलं काय, वर्बचा कप्पा आहे, इथं काय, वर्बचा कप्पा. पण आता हे जे इच आणि एव्हरी का नाही, हे थोडेसे काय तर स्ट्रिक्ट माणसं, एकदम स्ट्रिक्ट. त्यांचं वागणं असं आहे की आपण जसे तसेच बाकीचे असले पाहिजेत,
ते शक्य नाहीये, पण त्यांना वाटतं की आपण जसे तसेच बाकीचे पाहिजेत. आणि म्हणून हे जर का एकच व्यक्ती तर हे कसे असणार तर सिंग्युलर, एव्हरी पण कसं असणार आहे सिंग्युलर. तर ह्याच्या पुढं जे येणारं नाऊन आहे का नाही, नाऊन, हे नाऊन पण कसं असणार आहे सिंग्युलरच असणार आहे. कसं असणार आहे सिंग्युलर असणार. समजलं. मग आता ह्यांना सगळंच सिंग्युलर मध्ये पाहिजे, तर वर पण आपलं कसं असणार रे सिंग्युलर मध्ये असणार. कसं असणार आहे सिंग्युलर. ठीक आहे. आता राहिला विषय इच ऑफ, आयदर ऑफ आणि नायदर ऑफ. आता इच ऑफ म्हणलं की काय, प्रत्येकाला किंवा प्रत्येक, ह्याचं मिनिंग पण कसं आहे एकच, म्हणून ते कसं आहे सिंग्युलर आहे. आता आयदर ऑफ म्हणजे काय, दोघांपैकी एक. आयदर ऑफ इज क्लेवर म्हणजे काय, दोघांपैकी एक कसा आहे हुशार आहे. म्हणजे आपण बोलताना फायनली बोलताना कशाबद्दल बोलतोय, फक्त एकाबद्दलच बोलतोय का नाही. मग आता समजा मराठी आणि इंग्लिश, त्यामध्ये मी काय म्हणलं की आयदर ऑफ सब्जेक्ट्स इज कंपल्सरी, म्हणजे या दोन्हीपैकी एक सब्जेक्ट कोणता तरी काय आहे कंपल्सरी आहे. म्हणून हे जे आयदर ऑफ आहे याचा अर्थ काय, दोघांपैकी एक. मग इथं एक आहे म्हणजे हे कसं असणार आहे सिंग्युलर असणार आहे. इथं इच ऑफ म्हणजे हे सिंग्युलर असणार आहे. नायदर ऑफ म्हणजे दोघांपैकी एकही नाही. नायदर ऑफ स्टुडंट्स इज क्लेवर म्हणजे दोघांपैकी एक मुलगा काय आहे ना, स्टुडंट्स जेत दोघांपैकी एकही स्टुडंट काय क्लेवर नाही. म्हणून हे पैकी इथं काय म्हणणार, दोघांपैकी एकही नाही. म्हणजेच फायनली आपण एकाबद्दलच बोलतोय. म्हणून हे पण कसं आहे माझं सिंग्युलर आहे. आणि इथं वन म्हणलं की एकच माणूस आहे, म्हणून वन ऑफ. म्हणजे मी जर का म्हणलं जॉन विक 4 इज वन ऑफ माय बेस्ट मूवी, तर हे जे वन ऑफ म्हणजे त्यापैकी काय एकच मूवीबद्दल बोललेलो आहे मी, तर हे वन ऑफ म्हणजे काय तर एक. म्हणून इथं वन ऑफचं मिनिंग पण कसं आहे सिंग्युलर. आणि म्हणून हे सगळे काय येतं सिंग्युलर. पण हे चौघ जण जे येतं ह्यांच्या सोबत येणार जे वर्ब आहे का नाही, वर्ब हे कसं येणार आहे सिंग्युलरच येणार आहे. कारण हे सिंग्युलर तर वर्ब पण काय येणार आहे सिंग्युलर. हे सगळ्या चौघांबरोबर सिंग्युलर. आता हे टोटली कसे येतं सिंग्युलर होतं, राईट. तर इथं प्रॉब्लेम फक्त कायचा आहे नाऊनचा. कशाचा आहे नाऊनचा. आता ह्यांच्याबरोबर नाऊन कसं आलं होतं सिंग्युलर आलं होतं, पण ह्यांच्यासोबत जे नाऊन येतात नाही ते नेहमी कसं येतं प्लुरल. कसं येतं प्लुरल. आता एक्झाम्पलमध्ये तुम्ही बघितलं की तुम्हाला तिथं नाऊन काय दिसणार आहे प्लुरल दिसणार आहे. मग हे समजलं का तुम्हाला. आता आपण डायरेक्ट काय करू सेंटेन्सकडे जाऊ. इथं काय दिलेलं आहे इच ऑफ. आता इच ऑफ दिसला की मी इथं जादूची छडी काढणार आहे. काढली. मला माहिती आहे इच ऑफ माझा कसा आहे सिंग्युलर आहे आणि हा सिंग्युलर आहे, तर वर्ब पण माझं कसं असणार आहे सिंग्युलर. म्हणून इथं इच ऑफ, इथं आर येणार नाही, मग काय येणार आहे इच ऑफ द कॅन्डिडेट्स इज वेल क्वालिफाईड. म्हणजे जेवढे काय कॅन्डिडेट आहेत त्यातला प्रत्येक जण, असं मी तिथं मिनिंग आहे. आणि हे बघा इच ऑफच्या शेजारचं हे कोण आहे रे, जादूच्या छडीच्या पलीकडलं, हे आपलं नाऊन आहे. आणि हे नाऊन बघा प्लुरल दिलेलं आहे. प्रत्येक सेंटेन्समध्ये नाऊन काय दिलेलं आहे प्लुरल दिलेलं आहे. तुम्हाला चूज द एरर ज्यावेळेस विचारणार होतं त्यावेळेस तुम्ही या ठिकाणी बघायचं आहे. आणि आणखीन जर का सेंटेन्स मोठं केलं तर तिथं दिअरमध्ये एरर दाखवणार, पण ते आपण प्रोनाऊनच्या मध्ये डिटेलमध्ये शिकू. तिथं दिअर वापरायचं नसतं यांच्याबरोबर. आता इथं नायदर ऑफ आहे. हा नायदर ऑफ जादूची छडी आहे माझी. नायदर ऑफ मला माहिती आहे सिंग्युलर आहे. त्याच्या पुढचं हे जे नाऊन आहे चॉईसेस, हे कसं आहे प्लुरल आहे. म्हणजे हिथं पण बरोबर आहे, या ठिकाणी पण बरोबर. आणि मग हिथं येस पाहिजे, तर इथं वॉज माझा सिंग्युलर आहे, वर माझा काय आहे प्लुरल आहे. त्यामुळे हे चुकीचं आहे. म्हणजेच काय नायदर ऑफ दोज चॉईसेस वॉज अट्रॅक्टिव्ह. म्हणजे ज्या काही चॉईसेस होत्या त्यातले एकही अट्रॅक्टिव्ह नाही आहे. म्हणजे फायनली मी एकाबद्दलच बोलतोय. सो नायदर ऑफ बरोबर आपण काय घेणार आहोत सिंग्युलर वर्बच घेणार आहे. ते सो 2011ला नायदर ऑफ जादूची छडी काढलेली आहे, हा सिंग्युलर आहे. मग नायदर ऑफ टू बॉईज, इथं टू बॉईज हे कसं आहे प्लुरल आहे. म्हणजे हिथं बरोबर आता वर्ब
इथं वर नाही पाहिजे, इथं काय पाहिजे होतं रे वॉज, कारण हे सिंग्युलर आहे तर वर पण कसं पाहिजे सिंग्युलर. म्हणून काय येणार आहे नायदर ऑफ द टू बॉईज वॉज सक्सेसफुल इन द एक्झामिनेशन. इथं काय द शिप वॉज रेक्ड अँड एव्हरी मॅन वुमन चाइल्ड वॉज वर ड्रोन. इथं रेक्ट झाले. आता इथं बघा एव्हरी हा सिंग्युलर आहे, मी सांगितलं होतं याला सगळे आपल्यासारखेच लागते. मॅन पण कसं आहे सिंग्युलर, वुमन पण कसं आहे सिंग्युलर, चाइल्ड पण काय आहे सिंग्युलर, हे सगळे आपल्यासारखेच लागणार. आणि इथं वॉज काय येणार आहे सिंग्युलर, इथं वरचं काय काम नाही, कारण एव्हरी सिंग्युलर आहे तर वॉज पण काय येणार आहे सिंग्युलर. म्हणजे एव्हरी मॅन वुमन चाइल्ड वॉज ड्रोन, म्हणजे प्रत्येक जे बाळ आहे, प्रत्येक बाळ म्हणजे एकही बाळ तिथं राहिलं नाही, एकही माणूस जिवंत राहिला नाही, एकही लेडीज त्यामध्ये जिवंत राहिलेली नाही. आता वन ऑफ इथं जादूची छडी आहे, वनचं मिनिंगच आहे एक, म्हणून हा सिंग्युलर आहे. ह्याच्या पुढचं नाऊन बघा हे प्लुरल आलेले, म्हणजे हे पण बरोबर हे पण बरोबर, पण वर्ब मात्र कसं घ्यायचंय सिंग्युलर, म्हणून हे सिंग्युलर येणार आहे. आर इथं काय रे प्लुरल, त्यामुळे इथं वन ऑफ द बुक्स इज डॅमेज्ड असं पाहिजे होतं. इथं वन ऑफ माय फ्रेंड्स, वन ऑफ सिंग्युलर आहे, इथं माय फ्रेंड्स कसं आहे रे प्लुरल आहे, म्हणून इथं काय येणार आहे इज येणार आहे, आर येणार नाही, कारण आर कसा आहे प्लुरल आहे. मग काय येणार वन ऑफ माय फ्रेंड्स इज नॅशनल चॅम्पियन इन आर्चरी, म्हणजे एकच माझा कोणता तरी फ्रेंड आहे. इथं इच ऑफ आलाय जादूची छडी, इच ऑफ माझा सिंग्युलर आहे. द एम्प्लॉईजला चेक केलं हा प्लुरल है, सो यहाँ पे भी राइट है. अभी सब्जेक्ट के हिसाब से मैं वर्ब लेना चाहूँगा, वॉज माझा सिंग्युलर है, वर माझा प्लुरल है, सो आय चूज वॉज. आणि म्हणून हे काय सेंटेन्स आता क्लिअर झाले. एक्सरसाइज 17ला काय होतं मग इच ऑफ द एम्प्लॉईज वॉज गिवन बोनस, म्हणजे प्रत्येक एम्प्लॉईला बोनस दिलाय. असं नाही की एखादा जो सिक्युरिटी त्याला नाही दिला, सुपरवायझरला दिला नाही, तर जो प्रत्येक आहे ना त्याला दिलेला आहे. इथं नायदर ऑफ असो, इथं जादूची छडी हा सिंग्युलर आहे, हे ॲक्युजेशन प्लुरल आहे, आणि मग हा सिंग्युलर आहे तर इथं इज पण काय पाहिजे सिंग्युलर, आर येणार नाही, म्हणून नायदर ऑफ ॲक्युजेशन्स इज ट्रू. इथं अगेन आयदर ऑफ माझी जादूची छडी हा सिंग्युलर आहे, तर इथं वॉज इथं काय येणार आहे वॉज येणार आहे, कारण वॉज सिंग्युलर आहे, वर माझा काय आहे प्लुरल. क्लर्क 14ला. आणि इथं बघा द टू हे काय आले प्लुरल आले का नाही, अरे समजतंय, म्हणजे सब्जेक्ट सिंग्युलर, नाऊन प्लुरल, आणि वर्ब मात्र काय येणार आहे सिंग्युलरच. इथं इच हा सिंग्युलर आहे तर पुढचे सगळेच सिंग्युलर, मॅन पण वुमन पण सगळे सिंग्युलर होतं. वर्ब मग वर्ब हे हॅव नव्हतं पाहिजे, इथं काय पाहिजे हॅज, हे सिंग्युलर. ठीक. आता टू ऑफ माय बुक्स, आता हे जर उत्तर मला कोणतरी सांगा, वॉज येणार आहे का वर येणार आहे तेवढं सांगा, वॉज येईल का वर येईल. तर बघा इथं टू ऑफ दिलेले म्हणजे दोन होतं, म्हणजे हे प्लुरल आहे, मग इथं काय येणार आहे वर पाहिजे, वॉज पाहिजे नाही. वॉज कधी असेल वन असेल तर, समजला. आता इच मग अगेन हा सिंग्युलर आहे तर सगळेच सिंग्युलर पाहिजे, तर हा एव्हरी सिंग्युलर आहे, गर्ल पण काय पाहिजे सिंग्युलरच पाहिजे. आणि मग इथं वॉज माझा सिंग्युलर आहे, वर प्लुरल आहे, वर चुकीचं आहे, आणि म्हणून इथं काय येणार आहे वॉज येणार आहे. म्हणून इच बॉय अँड एव्हरी गर्ल वॉज रेडी. एव्हरी मॅन अँड वुमन, एव्हरी सिंग्युलर आहे, हा सिंग्युलर आहे, वुमन पण सिंग्युलर आहे, आणि इथं आर माझा प्लुरल आहे, आणि इज माझा काय आहे सिंग्युलर, म्हणून इथं काय पाहिजे एव्हरी मॅन अँड वुमन इज वेलकम्ड, म्हणजे काय हे प्रत्येकाला वेलकम केलेले. आता बघा इथं आहे ना बरेचसे जण चुकतात, ह्यांना वाटतं की हे कंपाऊंड सब्जेक्ट आहे मॅन अँड वुमन, आणि मग काहीतरी नवीन शोध लावतात, त्यामुळे नवीन शोध लावायचे नाही. मी जेवढं सांगितलंय तेवढं परफेक्टली लक्षात बसण्याजोगं आहे, ते लक्षात ठेवायचं व्यवस्थित. ठीक आहे, एव्हरीवरून ते सेंटेन्स चेंज करायचे. आता इथं द बास्केट ऑफ, इथं मला काय माहिती आहे का, इथं हा ऑफ जो आहे ना हा माझ्या जादूची छडी आहे, आणि मग इथं द बास्केट म्हणजे एकच बास्केट आहे, म्हणजे सिंग्युलर आहे ऑफ. आणि इथं बघा ॲपल्स अँड पियर्स हे प्लुरल घेतलंय का नाही,
आणि मग हे सिंग्युलर आहे तर इथं काय पाहिजे, वॉज पाहिजे, कारण वॉज सिंग्युलर आहे, वर माझा काय आहे, प्लुरल. म्हणून द बास्केट ऑफ ॲपल्स अँड पियर्स वॉज हँगिंग फ्रॉम ए हुक. कधी विचारलं, येस आहे 2015ला. आणि ऑफ दिसला की जादूची छडी तिथं तुम्ही काय करायची, काढून टाकायची. तर हे होतं आपलं सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट पार्ट 2. ह्यानंतरच्या लेक्चरला आपण बघणार आहोत बेसिक नंबर 4 आणि शेवटी परत सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट 3 आणि सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट पार्ट 4 पण पाहणार होता. आता 1 मिनिटामध्ये रिवाईज करूत आपला सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट पार्ट 2. बघा, लेक्चरच्या सुरुवातीला मी म्हणलं होतं की आता आपल्याला सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट पार्ट 2 बघायचं आहे. आणि मग आपण काय केलं होतं, प्रत्येक सेंटेन्सला मी अंडरलाईन केलं होतं, राईट. असे 14 सेंटेन्स आणि 14व्या सेंटेन्सचं सांगितलं होतं की तुम्हाला सांगल मी. त्यानंतर तिथं लिहिले होते मी, बघा, सब्जेक्टचा गप्पा केला होता, ईच लिहिलं होता, एव्हरी लिहिला होता, ईच ऑफ, आयदर ऑफ, नायदर ऑफ आणि वन ऑफ लिहिला होता. आणि मग त्याची मी सांगितलं होते कन्सेप्ट बघूत. आणि ईचचं मिनिंग काय आहे, प्रत्येक, आणि त्याच्या पुढे एक लिहिला होता मी. एव्हरीचं मिनिंग प्रत्येकाने एक लिहिला होता आणि पुढं नाऊनचा एक गप्पा केला होता, आठवतंय. आणि तो नाऊन कसा सिंग्युलर आणि वर्ब पण कसं सिंग्युलर. मी सांगितलं होतं की ईच आणि एव्हरी हे कसे तर स्ट्रिक्ट होतं, त्यांना ते जसे येतं तसे बाकीचे पाहिजेत. म्हणून ते सिंग्युलर तर बाकी सगळंच सिंग्युलर पाहिजे. म्हणजे त्यांच्याबरोबरचं नाऊन पण सिंग्युलर पाहिजे आणि वर्ब पण सिंग्युलर पाहिजे. पण जर का त्यांच्यामध्ये जादूची छडी आली, म्हणजे जादूची छडी म्हणजेच काय, ईच ऑफ आला, आयदर ऑफ आला, नायदर ऑफ आला आणि वन ऑफ आला. मग ईच ऑफ म्हणजे प्रत्येक जण, आयदर ऑफ म्हणलं की मी तिथं एक्झाम्पल दिलं होतं की आयदर ऑफ म्हणजे दोघांपैकी एक, नायदर ऑफ म्हणजे दोघांपैकी एकही नाही, आणि वन ऑफ म्हणजे काय, एकच. तिथं मराठी मिनिंग लिहिलं होतं आणि आपण काय लिहिलं होतं, नाउन्स हे कसे येते, त्यांच्याबरोबर प्लुरल कसे येते तर प्लुरल. तिथं बरोबर सेंटेन्समध्ये दिलेलं असणार आहे. एरर जर विचारला तर तिथं नाऊन सिंग्युलर देऊ शकतात ते. आणि मग वर्ब आपलं कसं पाहिजे, सिंग्युलरच असायला पाहिजे. आणि मग असं करत करत आपण काय केले होते, 14 एक्झाम्पल सॉल्व केले होते. त्यामधले आयोगाला आलेले पण एक्झाम्पल आपण तिथं सॉल्व केलेले. तर आज केले बस, इथं नाही, आता इथं थांबूया. थँक्यू.